हरे कृष्णा. आज आपण बघणार आहोत कोकणातील पारंपरिक पदार्थ खापरोळी. तर इथे मी तांदूळ घेतले 1 वाटी, चणा डाळ आणि उडीद डाळ. तर हे सगळं मी 5 तास भिजवून घेतलं. आता मी मिक्सरला फिरवून घेते. त्याच्यामध्ये थोडं मीठ आणि हळद टाकून घेऊन मी ग्राइंड केलं. तर हे बेटर आपलं तयार झालेलं आहे. तर मी हे रात्रभर आंबवत घालणार आहे. तर हा आंबोळीचाच प्रकार आहे. आता इथे मी नारळाचं दूध काढणार आहे. तर इथे खिसलेला ओला नारळ आणि त्याच्यामध्ये थोडं कोमट पाणी घातलेलं आहे. मिक्सरला फिरवून घेऊन कापडामध्ये टाकून असं ह्याचं छान दूध काढून घेतलं आणि ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर आणि गूळ ॲड करणार आहोत. तर हे आपलं मी ते गूळ टाकून घेतलेलं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथे गूळ टाकून घ्या. वेलची पावडर टाकली. आता हे आपलं दूध रेडी झालेलं आहे. तर इथे मी पीठ आंबवत घातलं होतं, ते मस्तपैकी असं आंबलेलं आहे, छान असं सुंदर. आणि आता मी ह्याला मिक्स करून घेतलं छान. आणि इथे मी भिडाच्या तव्यावरती तेल लावून तर एक छोटे पॅनकेकसारखे ना पोळ्या काढून घ्यायच्या आणि एकदम जाळीदार सुरेख अशा बनतात. तर हे बघा किती सुंदर दिसते. तर ह्याच्यामध्ये मी ते बनवलेलं नारळाचं दूध ते घालून घेते. 15-20 मिनटं रेस्ट करू द्यायची आणि ड्रायफ्रूट्स घालून मस्तपैकी एन्जॉय करा. ही रेसिपी नक्की शेअर करा. राधे राधे.